नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपले श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, येत्या 8 मार्चला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेला आहे महाशिवरात्री। तर महाशिवरात्री ही दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या तिथीला साजरी केली जाते आणि हा जो पवित्र दिवस आहे म्हणजे ही महाशिवरात्री आहे। तर या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता असं म्हटलं जाते। म्हणून दरवर्षी मोठ्या थाटामाटामध्ये आनंदाने ही महाशिवरात्रीचे आहे तर ही साजरी केली जाते। तसेच या दिवशी बघा असंख्य भाविक मोठ्या भक्तिभावाने श्रद्धाने महाशिवरात्रीचं व्रत करतात आणि शिवगौरीची विधिवत पूजा देखील करतात। या दिवशी आपण जर व्रत केलं आणि महादेवांची विधिवत पूजा केली तर नक्कीच भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही अशा चुका आहेत त्या आवर्जून टाळायच्या आहेत। जर आपण या दिवशी कळत आणि न कळत आपल्याकडनं ही चूक झालं तर आपल्याला व्रताचं फळ मिळणार नाही। त्याचबरोबर आपल्या मागे संकट आणि अडचणी सुद्धा लागतात आणि ह्या ज्या चूक आहेत तर ह्या 99% लोकांना माहीत नाही। त्यामुळे आज ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। तर मित्रांनो, ह्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर स्नान करायचं आहे। स्नान झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायचे आहेत। देवपूजा झाल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन किंवा आपल्या घरात जे शिवलिंग असते त्याच्यासमोर बसून तुम्हाला व्रताचा संकल्प करायचा आहे। जर तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर तसा संकल्प तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही हे व्रत कसं करणार आहे, फलहार घेऊन तुम्ही व्रत करणार आहे की न फलहार घेताना तुम्ही हे व्रत करणार आहे त्याचं तुम्हाला संकल्प करायचा आहे। यानंतर तुम्हाला आपल्या देवघरांमध्ये असणारे शिवलिंग म्हणजे या दिवशी महादेवाची पूजा करायची असते, म्हणून तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकतात किंवा आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असते तर ते तुम्ही घराच्या घरी सुद्धा देवपूजा करू शकतात। तसेच या दिवशी काही चूक आहे तर ते आपल्याला चुकूनही करायची नाही। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चूक आहे म्हणजे जर आपल्या धार्मिक ग्रंथानुसार असं म्हटलं जाते की भगवान शंकरच्या पूजे दरम्यान आपण जो अभिषेक करत असतो तर तो अभिषेक करताना शंखाचा वापर अजिबात करायचा नाही। या दिवशी शंखाचा वापर टाळायचा आहे। असं म्हटलं जाते की भगवान शिवाने शंखचूड नावाचा राक्षस होता त्याचा वध केल्यामुळे भगवान शंकराला पूजेमध्ये शंखाचा वापर हा अशुभ मानला जातो। यामुळे या दिवशी चुकूनही आपल्याला शंखाचा वापर करायचा नाही। त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करायचा अतिशय शुभ मानलं जातो। परंतु ह्या दिवशी आपल्याला कुठलेही तुटलेले फाटलेले किंवा अखंडित असलेले बेलपत्र हे आपल्याला अर्पण करायचे नाही। बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत बेलपत्र अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करताना बरेच जण उलट बेलपत्र अर्पण करतात। यामुळे बेलपत्राचा जो गुणगुणित भाग असतो तो तुम्हाला खालीच्या बाजूला करायचा आहे आणि यानंतर हे बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतर बघा पुढची चूक आहे तर ते आपल्याला आवर्जून टाळायची आहेत। भोलेनाथांची पूजा करताना कधीही हळद कुंकू रुडी अर्पण करू नका, कारण हे सर्व स्त्री तत्व मानलं जाते असल्यामुळे शिवलिंग हे पुरुष तत्व आहे। त्यामुळेच भोल्यांना त्यांच्या पूजेमध्ये हळद कुंकू आणि रुडे अर्पण करणे बंद असतं। हळदीऐवजी तुम्ही भोलेनाथांना पिवळे चंदन जे आहेत ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर भोलेनाथांची पूजा करताना चुकूनही आपल्याला तुळशीचे पानं असतात ते अर्पण करायचे नाही। तुळशीचे पानं केवळ भगवान शिवला नव्हे तर संपूर्ण शिवकुटुंबाला तुळशीचे पान अर्पण करणे अशुभ मानलं जाते। यामुळे चुकूनही कोणत्याही नैवेद्याला अर्पण करणार असेल तर त्यावरती तुळशी पात्र ठेवू नका, तर ही महादेवाला अर्पण करायची नाही। या दिवशी आपण ही फूल अर्पण केली तर भोला त्यांचा संताप होतो आणि ते आपल्यावरती क्रोधित होतात आणि आपल्या मागे संकट लागतात। यामुळे चुकूनही आपल्याला या दिवशी केतकी आणि कानेरीची फुलं महादेवाला अर्पण करायची नाही। या दिवशी भोलेनाथांना बेलपत्र त्याचबरोबर धतुरा आणि शमीचे पानं अर्पण केली तर महादेव आपल्याला वरती प्रसन्न होतात। ते आपल्या
ला आशीर्वाद देतात असं म्हटलं जाते। त्यामुळे आपल्याला याच वस्तूंचा आहे तर या शिवलिंगवरती अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर धार्मिक अनुसार असं म्हटलं जाते की भगवान भोलेनाथांची पूजा करताना चुकूनही शिवलिंगाची पूर्ण प्रतिमा घालू नाहीत। या अर्थक्रांतीला चंद्रकांती असं म्हटलं जाते। तर हे काही महत्त्वाची चूक आहे तर या आपल्याला चुकूनही या दिवशी करायचे नाही। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा। आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।